नमस्कार. गुलाबी थंडी पडलेली आहे आणि ह्या थंडीच्या दिवसात मोस्टली सगळ्यांच्या घरी डिंकाची खीर तयार होते. आत्ताच्या दिवसात बऱ्याच लोकांना डिंकाची खीर काय आहे हेही माहीत नाही. पण डिंकाची खीर आपल्या तब्येतीला म्हणजे बायकांना, स्त्रियांना असो, लहान मुलांना असो, जे ॲथलेट्स आहेत, जिम्नॅस्टिक करतात त्यांना किंवा सगळ्यांना, सगळ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला डिंक हा थंडीच्या दिवसात तरी खाल्लाच पाहिजे. बोन्ससाठी चांगलं असतं आणि त्याच्याबरोबर ड्रायफ्रूट्स. पण काय होतं, खीर म्हणजे डिंक जो आहे तो आपण रोजच्या आहारात आला पाहिजे. म्हणजे कसं, निदान 1-2 दिवसातनं एकदा तरी आपण तो डिंक खाल्ला पाहिजे. आणि खीर जर आपण बनवली तर काय होतं की एक दिवस बनवतो, जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी ती आपण खाऊ शकतो. नंतर तिसऱ्या दिवशी वगैरे ते कंटिन्युएशनमध्ये होत नाही किंवा मग महिन्यातनं एकदा, 15 दिवसातून एकदा अशी खीर बनते. मग मी म्हटलं काय करूया आपण, एखादा असा छान ऑप्शन करूया. तर लाडू असतात, डिंकाचे लाडू मी ऑलरेडी तुम्हाला दाखवले. नंतर आमच्या इथं करदंड म्हणून एक प्रकार आहे, तो मी तुम्हाला दाखवला आहे. पण हे सगळे प्रकार आत्ता जर आपण बनवले तर बरेच लोक खायला नाकं मुरडतात. मग अशा वेळेला इझिली आपण जे काहीतरी प्रोटीन शेक वगैरे पितो तशा टाईपमध्ये जर आपल्याला डिंक खाता आला तर त्याच्यासाठी आज तुमच्यासाठी एक अशी रेसिपी घेऊन आली आहे की ही जी पावडर आहे ही आपण बनवून ठेवली तर मस्तपैकी मनात येईल तेव्हा आपण डिंक खाऊ शकतो. आणि या थंडीच्या दिवसात तर लागोपाठ म्हणजे 2 दिवसातून एकदा तरी हा डिंक आपल्या पोटात जाईल, याची तरतूद आपल्याला करायची आहे. तर मग वाट कसली बघताय, करूया सुरुवात. हां, आता इथं साहित्य बघा. 100 ग्रॅम मी बदाम घेतलेत, 50 ग्रॅम भोपळ्याच्या बिया, कलिंगडाच्या बिया, जे 5 मगज म्हणतो ना, त्यातल्या तुम्हाला कुठल्या अवेलेबल आहेत, आवडतात त्या 50-50 ग्रॅम. 100 ग्रॅम आपल्याला खारकेचे तुकडे घ्यायचे आहेत, बिया वगैरे काढून छान तुकडे करून घेतलेत. आणि इथं जवळपास 150 ग्रॅम मी डिंक घेतलाय आणि इथं हळीव पण घेतलंय. हे बघा, हे एक 100 ग्रॅम घ्यायचं आहे. वेलदोड्याची पूड घेतलेली आहे आणि आपलं घरावी छान साजूक तूप. आता कसं करायचं ते दाखवते. तर जे आपल्याला हळीव जे आहेत ते छान खरपूस भाजून घ्यायचे. तूप वगैरे काही घालू नका, छान खरपूस भाजून घ्या. आता कसं होतं ना की हळीवची खीर वगैरे खायला छान लागते पण आत्ताच्या मुलांना आवडत नाही. मग ह्याच्यावर तोडगा काय करायचा ते मी दाखवते. हळीव जे आहे ते आपल्याला कोरडे छान कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत आणि ते सेपरेट ठेवायचे आहेत. मीडियम गॅसवर आपल्याला ह्याला कुरकुरीत परतवायचं. इथं बघा, हे असे पुटपुटायला लागले की समजायचं की हळीव आपले जे आहे ते छान परतले गेलेले आहेत. आता हे आपण काढून घेऊया. आता ह्याच्यामध्ये बदाम, गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवा, करपवायचं नाही आपल्याला. आणि ह्या मगजच्या, भोपळ्याच्या बिया, हे पण छान बारीक सिम गॅसवर आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. जास्त नाही हां, कारण यातले ऑइल कंटेंट जो आहे तो जाता कामा नये, थोडंसं क्रंची होण्यासाठी. आणि आता ह्याच्यामध्ये ही खारीक पण घालू. हे छान असं हलकंच, म्हणजे हाताला गरम लागलं पाहिजे इतकं गरम झालं ना की बंद करायचं. याचा कलर चेंज होता कामा नाही. तुम्हाला हवं तर ह्याच्यामध्ये काजू पण घालू शकता, एक 100 ग्रॅम. खरं काजूनी कसं जरासं वेट वाढतं असं आहे, तर ज्यांना वेट लॉस करायचं असेल त्यांनी काजू स्किप केले तर चालतील आणि ज्यांना वेट गेन करायचं आहे त्यांनी ह्याच्यात काजू ॲड केले तर चालतील. आता गॅस बंद करते. हे गरम झालेत, हे पण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तूप, आणि ह्या तुपामध्ये आपल्याला हा डिंक थोडा थोडा घालून तळून घ्यायचा आहे. हां, गॅस खूप हाय फ्लेमवर ठेवू नका, मीडियम फ्लेमवरच ठेवा. खरं हा व्यवस्थित भिजला पाहिजे डिंक त्याच्यामध्ये आणि फुलून आला पाहिजे.
नाही तर काय होतं माहिती आहे, तो कचकच लागतो, दातात रुततो, दात तुटायची सुद्धा शक्यता असते. त्या बघा, हे बघा असं छान हा. आणि जास्त गॅस मोठा ठेवला तर तूप करपतं. त्यामुळे असं अगदी बारीक गॅसवर असं छान असं छान फुलून येतो. एखादा कण राहिला तर तो जरासं हलवून बघायचा. आणि आता हे आपण काढूया. असं चाळणीत काढून घ्यायचा, म्हणजे तूप जे आहे ते पूर्णपणे खाली निघून जाईल. इथे ठेवते. पुन्हा हे तूप जे आहे ते कढईत घालून उरलेला डिंक पण आपण ह्याच्यामध्ये फुलवून घेऊ. हा शॉट कॅप्चर कर. याची आता छान पावडर करून आणते. ही अशी छान पावडर तयार झाली. आता काय करायचं, स्टोर करताना हे थंड व्हायला पाहिजे. थंड झाल्यानंतर रूम टेम्परेचरला आल्यावर हे बदामाची पावडर सेपरेट स्टोर करायची, डिंक तळलेला सेपरेट स्टोर करायचा, आणि हे जे हळीव आपण भाजून ठेवलेत कुरकुरीत ते सेपरेट स्टोर करायचं. आणि आता आपण जे नेहमी खीर बनवतो कोणती, म्हणजे घरात तुम्ही जर रव्याची खीर करत असाल, दलियाची खीर करत असाल, किंवा शेव्याची खीर करत असाल, तांदळाची खीर करत असाल, तर जेव्हा ती खीर आपली होते त्या खीरमध्ये हे ॲड करायचं. ते कसं करायचं दाखवते. पहिला आपण शेव्याची खीर करूया. तर ह्याच्यात हे जे आपण डिंक तळला होता तेच तूप घेते आहे मी, आणि त्याच्यामध्ये एक अर्धा वाटी शेवया. म्हणजे ही खीर जी आहे ही आपली मुलंसुद्धा अगदी आवडीनं खातील, आणि ह्यांना असं समजणारच नाही की आपण ह्याच्यात डिंक वगैरे घातला आहे किंवा काय म्हणून. बऱ्याचदा काय होतं की काही गोष्टी असतात ना, म्हणजे डिंक वगैरे, किंवा मुलांना सांगताच ते आणि काय ते कशाला घातलं असं होतं. म्हणून काही गोष्टींना सांगायच्याच नाही, न सांगता कारभार करायचा. ऑटोमॅटिकली त्यांच्या पोटामध्ये जातं. जे जिम करतात किंवा ॲथलेट्स आहेत, स्पोर्ट्समॅन आहेत, त्या लोकांना बोन्सना चांगली ताकद मिळण्यासाठी, घट्ट होण्यासाठी हे खूप छान असतं. तर रेग्युलरली आपल्या जेवणामध्ये ह्याचा आपण समावेश केला पाहिजे. आता इथं बघा, हे मी रोस्ट केलेलेच शेवया घेतलेल्या आहेत, पण थोडंसं आपण तुपावर परतलं ना की त्याला आणि छान टेस्ट येते. आणि ह्याच्यात आता आपल्याला दूध घालायचं आहे. आणि आता या दुधामध्येच आपण ही शेवई जी आहे ती छान शिजवून घेऊ. तर जवळपास मी एक अर्धा लिटर दूध आता ह्याच्यात घातलेलं आहे. पण का खीर शिजवतानाच ह्याच्यामध्ये एक 2 चमचे ही बदाम, मगज आणि खारीक ह्याची पावडर घालायची. आणि ह्याच्यातच एक 2 चमचे हा फुलवलेला डिंक. हे शिजू देऊया. ह्याला उकळ आली की एक अर्धा वाटी साखर. साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता. आणि वेलदोड्याची पूड.
म्हणजे डिंकाचीच खीर केली आहे, पण त्याच्याबरोबर शेवया घातलेत. त्याच्यामुळं काय होईल की आपली खीर जी आहे टेस्टी पण होईल, सगळे लोक आवडीनं खातील आणि कळत न कळत डिंक आपल्या पोटात जाईल. थोडंसं केसर तर बनताय बाप, थोडंसं केसर. आता सर्व करूया. आता सर्व करताना थोडेसे डिंक आणि हळीव काय करायचं, जेव्हा आपण खातो त्यावेळेला वाटीमध्ये सर्व करायची, म्हणजे ही कुरकुरीत लागते आणि बुळबुळीत होत नाही, पोटात पण जाते. आता ही झाली खीर. पण आपल्याला नेहमी जर कसं प्यायचं असेल तर त्याला काय काय क्वांटिटीमध्ये घालायला पाहिजे ते दाखवते. आता समजा मला दुधाच्या स्वरूपात प्यायचंय, अर्धा वाटी दूध घेतलं, 1 चमचा ही बदाम आणि खारीकची पावडर, आणि ह्याच्यामध्ये काय करायचं, डिंक, थोडेसे हळीव, आणि जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर साखरेऐवजी मध. बस. आणि हे आता छान मिक्स करायचं. आणि करम कुरम डिंक आणि हळू खायचा. कशी वाटली आयडिया? डिंकाची खीर करायचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीनं ही सगळी तयारी करून ठेवा, आणि वर्षभर, म्हणजे जवळपास हे तरी तळलेले डिंक कसं ते महिना 2 महिन्याला काही होत नाही. तूप चांगलं पाहिजे, तुपाला वास असेल तर मग डिंकाला वास येणार. तूप जर चांगलं असेल तर महिना 2 महिन्याशी तळलेले डिंक टिकतात, बदामाची पावडर टिकते, आणि 2 महिने तुम्ही असं दुधामधून सुद्धा हा डिंक आणि हळीव घेऊन हे एन्जॉय करू शकता. हेल्दी ड्रिंक आहे, मस्ट ट्राय रेसिपी आहे, नक्की करून बघा. आवडणाऱ्याची मला गॅरंटी. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मास्टर रेसिपीज.